स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मनो हि द्विविधं प्रोक्तम् शुद्धं च अशुद्धमेव च। अशुद्धं कामसङ्कल्पम् शुद्धं कामविवर्जितम् शुद्धं कामविवर्जितम्। आत्मज्ञानासाठी लागणारं जे साधन आहे त्याचं नाव आहे मन। तुम्ही अनेक वेळा हे ऐकलं असेल, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही। तर म्हणून इथे अंतःकरणाची चर्चा श्रुती माता करत आहे। अंतःकरण म्हणजे मन। आपण पाहिलं, मन एक करण आहे, साधन आहे। जे काही आपण करतो, जी क्रिया करत आहोत त्याच्यामध्ये मनाची उपस्थिती पाहिजे, त्याशिवाय ती क्रिया पूर्ण होत नाही। मनुते अनेन इति मनः। आता इथे म्हटलेलं आहे की मनाचे दोन प्रकार आहे। जे मानस तज्ञ लोक असतात, सायकोलॉजीवाले, ते सुद्धा मनाबद्दल विचार करतात ना, आणि ते मनाचे तीन प्रकार सांगतात। चेतन मन, अवचेतन मन, अचेतन मन। वेगळ्या पद्धतीने ते मनाची विभागणी करतात। चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड, ज्याची जाणीव आपल्याला आहे आणि ज्याच्याद्वारे आपण सर्व व्यवहार करत आहोत। अवचेतन मन म्हणजे जिथे सगळे संस्कार साठवलेले आहे, आपल्याला माहीत नाही काय काय आपल्या अंतःकरणात आहे, ते प्रकट होतात स्वप्नामध्ये। तेव्हा आपल्याला कळतं, अच्छा याचे सुद्धा संस्कार आहे, हे विषय माझ्या मनात भरलेले आहे। तर ते जे मन आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे। आणि जेव्हा ते पूर्णपणे लीन होऊन जातं मग ते अचेतन मन म्हणजे अनकॉन्शियस। झोपेमध्ये मनाची काय स्थिती आहे आपल्याला माहीतच नाही आहे, मन आहे की नाही। तर अचेतन, अवचेतन आणि चेतन असं ते लोक म्हणतात। आणि जर आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्याला बदलायचं असेल तर सबकॉन्शियस माइंडवर काम करावं लागेल। म्हणजे कोणकोणते संस्कार आपण गोळा करतोय, एकत्र करतोय, त्याच्यावरच आपलं व्यक्तिमत्व आहे, अवलंबून आहे। म्हणून ते म्हणतात आपल्या स्वप्नाचा अभ्यास करा तर तुम्हाला कळेल की आपल्या आतमध्ये काय काय आहे। जो चोर आहे, जो डाकू आहे, तो स्वप्नामध्ये नेहमी हेच पाहिजे की पोलीस त्याच्या पाठीमागे लागलेला आहे। जो भक्त आहे तो देवाचं दर्शन करेल।
तर वेगवेगळ्या पद्धतीने मनाची विभागणी केली जाते. आता एक सात्विक मन, राजसिक मन, तामसिक मन असंही आपण म्हणतो, किंवा बहिर्मुखी मन, अंतर्मुखी मन, किंवा सकारात्मक मन आणखी नकारात्मक मन असंही आपण म्हणतो. तर इथे जे दोन भाग केले त्याला म्हटलेलं आहे अशुद्ध मन आणि शुद्ध मन. आता त्याचे लक्षण काय, कशाला म्हणायचं अशुद्ध मन, तर म्हणतात कामसंकल्पम, जे कामनेनी भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये आणि खूप प्रमाणात कामना आहे. आता कामसंकल्प म्हणजे कामनायुक्त विचार असं याने लिहिलेलं आहे. कामसंकल्पाचा एक दुसरा अर्थ असू शकतो कामना आणखीन संकल्प, आणि ते संकल्प म्हणजे कल्पना, वेगवेगळ्या कल्पना, चुकीच्या कल्पना. तर कल्पना चुकीच्या असतील तर इच्छा सुद्धा चुकीच्या आहेत. व्यसनामध्ये जे लोक अडकतात ते कशामुळे, चुकीची कल्पना करतात. त्याच्यामध्ये सुख आहे, आनंद आहे, तृप्ती आहे, मजा आहे, आणि मग इच्छा होते. जे कल्पनाच नाही करत त्यांच्या मनामध्ये इच्छाच होत नाही. तर एक तर हा अर्थ आहे. म्हणून ते एक ऋषी झाले, गुरुजींनी सुद्धा आपल्या भाष्यामध्ये लिहिलेलं आहे. मंकी नावाचे एक ऋषी झाले, महाभारतामध्ये ती गोष्ट येते. त्यांनी एक श्लोक आपल्या अनुभवाच्या द्वारे म्हटलेला आहे की कामं जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे, नत्वां संकल्पयिष्यामि तेन मेन भविष्यति. ते म्हणतात, अरे कामना, मला तुझं मूळ माहिती आहे, तू कुठून उत्पन्न होते. त्यामुळे संकल्पापासून कामना उत्पन्न होते. संकल्प म्हणजे कल्पना, संकल्प म्हणजे निश्चय नाही. कारण काय, शब्द एकच अर्थात असतात, त्याचे अर्थ वेगवेगळे होऊन जातात. नाही तर संकल्प तर छान शब्द आहे ना, मी संकल्प केला आहे की मी शिबिरात जाईन म्हणून तुम्ही. तर संकल्प म्हणजे दृढ निश्चय. पूजा करताना आपण संकल्प सोडतो, शब्द चांगला आहे, पण इथे एकदम वेगळा अर्थ आहे. सम्यक कल्पना. म्हणून संन्यासीचं वर्णन केलेलं आहे, सर्व संकल्प संन्यासी है ना, योगारूढस्तदोच्यते. जो वेगवेगळ्या अशा कल्पना करत नाही की इथे गेल्याने सुख आहे, तिथे गेल्याने सुख आहे, हे केल्याने सुख. तर सर्व संकल्प संकल्प योगारूढस्त, तेव्हा त्याला म्हणतात योगारूढ झाला तो. योगारूढ म्हणजे साधनेच्या मार्गावर आता तो बराच पुढे गेला आहे. माहिती ना तुम्हाला, 2 टप्पे आहेत. आरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणम उच्यते. जो या अध्यात्माच्या मार्गावर अगदी पहिल्या क्रमांकामध्ये, म्हणजे पहिल्या वर्गामध्ये स्टेप, त्याच्यासाठी काय सांगितलं आहे, म्हणे तू कर्म कर, कर्म कारण. आणि मग जसं असं त्यांनी कर्म करायला सुरुवात केली, चांगले कर्म, कर्मयोग, खरं म्हणजे कर्मचा अर्थ आहे कर्मयोग. आणि जसं जसं त्याचं मन शुद्ध होत गेलं, मग काय, सर्व संकल्प संन्यास. मग तो पुढच्या टप्प्यामध्ये प्रमोशन होतं, संन्यासी. तर अशुद्ध मन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये खूप कल्पना आहे आणि खूप कामना आहे. अच्छा, तर कामनेचे सुद्धा काय प्रकार आहेत. चांगली कामना असेल तर ते शुद्ध मन आहे. कारण काय, कामनेशिवाय तर आपण म्हणजे जगूच नाही शकत.
संस्कृतात ते वाक्य आहे ना, यद्यत कुरुते जंतु तत्तत् कामस्य चेष्टितम. यद्यद ही कुरुते जंतु तत्तत् कामस्य चेष्टितम. मनुष्य जे काही करतो ते काय कामनेमुळेच करतो. चेष्टा जी काही करत आहे, इच्छाच त्याच्या पाठीमागे एक शक्ती. आता तुम्ही सगळेजण इथे आला आहे, जर इच्छाच नसती झाली तर कशी काय आला असता? प्रत्येक पावलावर एट एव्हरी स्टेप वी हॅव सम डिझायर. तर इच्छेशिवाय तर आपण जगू नाही शकत. जर इच्छाच नसेल तर मग काय? आणि जे लोक अगदी निराश होऊन जातात म्हणजे काय, आता काय जगण्याची इच्छा नाही. जब तक सांस है तब तक आस है. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. पण आता इच्छाच नाही तर मग म्हणून काय, शेवटच्या क्षणापर्यंत लोक विचारतात तुमची काही इच्छा आहे का? लोक जातात इच्छा पूर्ण करू. इच्छेमुळे कोणी कोणी अडकलेले असतात. तर इच्छा शेवटपर्यंत आहे. तर इच्छा तर ठीक आहे, पण ती इच्छेचा विषय काय? जर चांगला असेल तर, आता जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याच्यापेक्षा सुंदर इच्छा नाही. त्याची किती स्तुती केली आहे की मुमुक्षू, त्या माणसाला काय होतात? मुमुक्षू. मदत करण्याची इच्छा आहे त्यालाच काय म्हणू आपण? सेवा. हे बघ किती चांगला शब्द आला की सेवा म्हणजे काय? मदत करण्याची इच्छा. भगवंताविषयी प्रेमाची इच्छा आहे म्हणजे काय? त्यालाच आपण म्हणू भक्ती. पण जेव्हा जगाची इच्छा असते मग त्याचा इथे निषेध केलाय किंवा त्याची निंदा केली आहे. आणि त्याच्याद्वारे मन कधीच तुमचं शांत होणार नाही. काम संकल्प सहितम मन अशुद्धम. पण इथे हे जरा विचार केला पाहिजे की कोणत्या कामना आहे. चांगल्या कामना तर पाहिजेच, त्याच्याशिवाय चांगले कर्म होऊच नाही शकत. तर शुद्ध मन म्हणजे काम विवर्जितम इथले आहे. अगदी शुद्ध मन म्हणजे इथे काहीच कामना नाही. पण पहिली त्याच्या आधी काय? चांगली इच्छा. चांगली इच्छा जर आली तर मन आपोआप शुद्ध होईल. कारण मनाला धुण्यासाठी आजपर्यंत काही साबण तर आलेला नाही. साबणाने मन काही स्वच्छ होत नाही. किती शरीराला तुम्ही घासा, त्या साबणाने मन नाही होणार. तर साबण काय आहे? तर म्हणजे सत्संग आहे, भक्ती आहे. याच्याद्वारे इच्छेचं रूपांतरण होईल. आहे की नाही? इच्छेचं रूपांतरण. म्हणजे आधी खूप फिरण्याची इच्छा होती, आता जेव्हापासून सत्संग करायला लागलोय, जातो मी बाहेर, पण आता शिबिराला जातो, सत्संगाला जातो, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा इच्छेचं रूपांतरण झालं. तर यालाच इथे म्हटलेलं आहे काम विवर्जितम. सांसारिक काम विवर्जितम असं म्हणा. कारण कामना शून्य तर होऊच नाही शकत. कामना शून्य फक्त ज्ञानीच असतो. प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूप. इथं सर्वोच्च अवस्था आहे. पण त्याच्या आधी काय? म्हणे मनाला शुद्ध करा म्हणजे चांगली इच्छा. अशुद्ध मन म्हणजे काय? अशांत मन. अशुद्ध मन म्हणजे विक्षिप्त मन. विक्षिप्त म्हणजे चंचल. जेवढी अशुद्धी जास्त तेवढे मनाचे दोष जास्त. डायरेक्ट संबंध आहे, स्ट्रेट. शुद्ध मन म्हणजे शांत मन. शुद्ध मन म्हणजे अंतर्मुखी मन. शुद्ध मन म्हणजे सकारात्मक मन आहे. ज्याचं मन शुद्ध असतो तो नकारात्मक विचारच नाही करत.
त्याला सगळ्या नकारात्मक याच्यावर सुद्धा काही ना काही सकारात्मक दिसतं. अर्धा पेला भरलेला आहे पाण्याने, त्याचं लक्ष कुठे आहे? ते भरलेलं. दुसरा काय म्हणे? अरे अर्धा रिकामा आहे. देवाला एक म्हणतो, देव तू काय पहा, 2 रात्रीमध्ये 1 दिवस तू बनवला. आणि सकारात्मक माणूस काय म्हणे? 2 दिवसात 1 रात्र. पाहण्याची दृष्टिकोन म्हणजे सूर्य का उगवतो? तर म्हणजे सावली क्रिएट करण्यासाठी सूर्य उगवतो. आता त्याचं लक्ष कुठे आहे? सावली. सूर्यामुळे सावली. तर एक विचार करण्याची एक सवय, चांगली सवय. ते अखंडानंद महाराज मुंबईला जात होते. मुंबईमध्येच प्रेमपुरी आश्रम आहे तिथे. पावसाळ्याचे दिवस होते. कारमध्ये बसले होते. पुढे बसले होते ड्रायव्हर त्याच्या शेजारी. आता खड्डे वगैरे असतात, तर शेजारची अशी कार गेली, एकदम खड्डा होता, त्यात पाणी होतं, पाणी साचलेलं. ते पाणी एकदम त्या खिडकीतून मुखामध्ये आलं एकदम. आता तो ड्रायव्हर एकदम चिडून पाहतो एकदम मागे. जेव्हा लोक ओव्हरटेक करतात तेव्हा ते ड्रायव्हर पाहतात नाही चिडून. म्हणून ते वाक्य लिहिलेलं असतं, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. ती गाडी पुढे जाते तर पाहतं लिहिलेलं. तर त्याने एकदम असं थोडं चिडून पाहिला. आता ते महाराजजींनी पहा, संत लोक काय सगळ्या ह्याच्यात दुःखाला सुद्धा ते सुखामध्ये कन्वर्ट करतात. ते म्हणाले, अरे याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय, तुला रागवण्याची काय गरज आहे? आणि आत्तापर्यंत मी संतांच्या चरणांचं काय तीर्थ घेतलं, आज कारच्या चरणाचं तीर्थ घेतलं. आता पहा, तो ड्रायव्हर सुद्धा हसू लागला. एकदम त्याचा राग नाही तो झाला. पाहण्याची दृष्टी, असं मन हलकं असायला पाहिजे. लोक एकदम हेवी मनाने वागतात. हलकं करणार ती कला असते संतांना. तर असं, कारण त्यांचं मन शुद्ध आहे. या मनामध्ये काही कुटिलता नाही, कपट नाही, विकृती नाही. तर शुद्धम काम विवर्जितम, ज्यांच्या मनामध्ये राग द्वेष वगैरे नाही, हे सगळे अशुद्धी, राग द्वेष ईर्ष्या वगैरे. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये सतत समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. तेच ते मनाला काय शुद्ध करा, स्वच्छ करा. चुकीचे जे विचार आहेत ते कमी करा. अच्छा, असं आहे, कामनेचं उत्पत्ती झाली तर क्रोध तिथे येईलच. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथे काम उपजला तेथे आधीच क्रोध आला. म्हणजे तुम्ही समजा की क्रोध येईलच. म्हणून गीतेमध्ये या कामनेलाच क्रोध म्हटलेलं आहे. कामनेचं दुसरं रूप काय आहे? क्रोध. इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध. सगळ्या या विकारांचा लीडर कोण आहे? पुढारी काम आहे. तर इथे म्हणतात, मनाला तयार करा, जरा कमी कामना करा किंवा चांगल्या कामना. 2 स्टेप्स आहे. कामनेचं प्रमाण कमी असायला पाहिजे, सांसारिक कामना. आणि दुसरं सकारात्मक इच्छा आहे ते असायला पाहिजे. संकल्प करू शकतो आपण, लोक करतातच. साधना म्हणजे काय, वेगवेगळे संकल्प करतात. आता एवढी माळ मी करीन, हा ग्रंथ मी वाचीन, इतक्या वेळ ध्यान करीन. हे काय संकल्प आहे, पण चांगला संकल्प आहे. तर याप्रमाणे मनाला कसं आपण तयार केलं पाहिजे हे इथे सांगितलं. कारण जोपर्यंत मनाला नीट करत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास होणार नाही. आता पुढचा श्लोक, पुढचा मंत्र. हा मंत्र बहुतेक सगळ्यांना पाठ असेल.
खूप तुम्ही ऐकलं असेल, याच्यावर प्रवचनही केलं असेल. म्हणजे जर कधी संधी आली असेल तर लगेच मन एव मनुष्याणाम, मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तं निर्विषयं स्मृतं मन एव मनुष्याणां बन्धमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तं निर्विषयं स्मृतं. मन एव शब्द फार महत्वाचा आहे. माइंड ओनली माइंड, फक्त मनच काय आहे, कारण आहे. कशाचं? बंधन आणि मोक्षाचं. किंवा याला असे म्हणतात, मन बंधनाचं कारण आहे आणि मोक्षाचं साधन आहे की नाही. बंधन कशामुळे? मनामुळे. आणि मोक्षासाठी काय साधन काय? त्यामुळे मनच आहे. तिथे कारण शब्दाला रिप्लेस करा कशाने? साधन. तर मनच मुख्य आहे. आणि गुरुदेव म्हणाचे, एज द माइंड सो द मॅन. जसं मन असेल तसंच मनुष्य आहे. मनुष्य शब्दाचा अर्थ माहिती ना तुम्हाला? मनसा सीव्यती. मनाच्या द्वारे विणतो माणूस. सगळे संबंध आपण विणतो. कशाच्या द्वारे? तो म्हणे मनाच्या द्वारे. आपण सगळे एकमेकाशी जुडलेले आहोत. कशाद्वारे? मनाच्या द्वारे. मनुष्य हे करतो. तर मन आपल्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रामध्ये आहे. मूळ काय? मन आहे. आपण जेव्हा म्हणतो हा सज्जन मनुष्य आहे, म्हणजे काय? तर मन सज्जन आहे. दुर्जन मनुष्य, शरीर दुर्जन असू नाही शकत. सगळ्यांचं शरीर पंचतत्वाचंच आहे. पण मनाची क्वालिटी, मनाची गुणवत्ता. काल मी सांगत होतो, संत कोण? तर म्हणजे ज्याचं मन शांत आहे. तर मन फारच महत्वाचा घटक आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. सगळं काही मनावरच अवलंबून आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. मी म्हणतो मनी वसे ते जगी दिसे. फक्त स्वप्नामध्ये काय? जगामध्ये सुद्धा यथा दृष्टी तथा सृष्टी. तर मनाची क्वालिटी चांगली असेल तर सगळीकडे चांगलं दिसेल. आता भक्त लोकांना सगळीकडे देवच दिसतो आणि आपल्याला साक्षात देव उभा असेल तरी नाही ओळखू नाही शकत. आणि त्यांना दानवामध्ये सुद्धा देव दिसू शकतो. दृष्टी किती उच्च आहे. तर म्हणे या मनालाच तुम्ही समजा बंधनाचं कारण आहे. आता बंधन म्हणजे काय? बंधन शब्दाचा जर आपण अर्थ घेतला, बंधन म्हणजे गुलामगिरी, बंधन म्हणजे मर्यादा, बंधन म्हणजे एक प्रकारची काय? बाध्यता ज्याला म्हणतो. हे करू नाही शकत ते. आणि आपण पहा, मनाच्या द्वारे बांधलं गेलेलो आहोत. सवयी ज्या आहेत, सवयीच्या द्वारे बांधले. अनेक लोक शिबिरामध्ये नाही येत का? म्हणे तिथे ते मिळेल का, हे मिळेल का? ते तर नाही मिळणार, मग मी नाही मिळणार. तर घराशी किंवा त्या सवयीशी बांधले. तर बंधन म्हणजे ज्याच्यामुळे मी काय स्वतंत्र होऊ नाही शकत, पराधीन, अवलंबन आहे. बंधाय विषयासक्तम
विषयामध्ये आपली एवढी आसक्ती आहे, त्यामध्ये मन काय झालेलं आहे, त्यात गुंतलेलं आहे, गुरफटलेलं आहे, अडकलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणू, बंधन. विषय जर नसेल तर मनामध्ये दुःख, अशांती, असंतोष म्हणजे काय, तो विषय पाहिजेच. तो बंधन झालं की नाही. तादात्म्य, त्या विषयाशी काय तादात्म्य होणे, विषयाशी मन जोडणे, याला काय म्हणू आपण, बंधन. आणि तुम्हाला माहिती आहे ना, विष आणखीन विषय हे दोन्ही शब्द भरपूर वेळा ऐकलेले आहे. एक आहे विष, पॉइझन, एक विषय. गुरुजी म्हणतात विषपेक्षा एक अक्षर विषयामध्ये जास्त आहे. याचा अर्थ विष तर एकदाच मारतं, विषय तर सतत आपल्याला मारत आहे. थोडा काही विषय पाहिला, पळाले तिकडे, पळाले तिकडे. विषय परत परत आपल्यावर काय ताबा मिळवतो, आपल्याला हरवतो, आपण पराभूत होतो विषयाला. रामायणामध्ये गोष्ट आहे ती बाली आणि सुग्रीवाची. तर असं म्हटलेलं आहे, तो जो बाली आहे तो विषयाचा प्रतीक आहे. आणि ते त्याला काय वरदान मिळालेलं माहित आहे, जो त्याच्या समोर येईल त्याची अर्धी शक्ती त्याला मिळून जाईल, म्हणजे मी कमजोर होऊन जाईल. अगदी असंच होतं, विषय आला समोर की आपल्या मनाचा ताबा सुटतो. नाही आता मिठाई आली आहे तर आता एक मिठाई खाऊनच घेतो. नाही पण तुम्हाला डायबिटीज आहे, हो म्हणे माहीत आहे आम्हाला, आम्ही एक एक्स्ट्रा गोळी घेऊन घेऊ, पण मिठाई सोडणार नाही. सदा सर्वदा योग तुझा घडावा, गुलाबजाम समोर ती व्यक्ती म्हणत आहे. तर विषयासक्ती, सगळ्यांची काही काही एक वीकनेस असतात ना, वीकनेस त्याला म्हणतात, कमजोरी. म्हणून मी सगळं जिंकू शकतो, पण चहा जर असेल तर चहा तर सोडू शकत नाही. कोणाला चहा, कोणाला कॉफी, कोणाला आपापलं पाहिलं पाहिजे. तर यालाच म्हणतात काय, बंधन आहे. म्हणजे सुखासाठी निर्भर होणे त्याला म्हणतात. तर हे मनच आहे. आपल्याला कोणी दोरीने तर बांधलेलं नाही आहे, पण मनाचे धागे दोरे पुष्कळ आहे, ते असे पसरलेले आहे. तर बंधन. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तरी एकमेव साधन काय, मनच. मनाला जर नीट सवय लावली तर याच मनाच्या द्वारे आपण मोक्षाची मजल गाठू शकतो. दुसरा उपाय नाही आहे, दुसरं साधन नाही आहे. तसं मी सकाळी सांगत होतो, मन एक वाहन आहे, व्हेकल आहे, साधन आहे. जर साधन आपल्या ताब्यामध्ये असेल, ती गाडी, तर किती छान आपण त्याचा आनंद घेतो प्रवासाचा. आणि तीच गाडी जर आपल्या ताब्यातून सुटली तर बंधनकारक. आनंदाचं साधन सुद्धा काय, तीच गाडी. आणि अपघात सुद्धा त्या गाडीने होतो. अग्नी आहे, अग्नी जोपर्यंत संयमित आहे, आपल्या कंट्रोलमध्ये आहे, तोपर्यंत त्याचा आपण उपयोग करतो, अन्न शिजवतो, थंडी वाजली तर शेकून घेतो. पण जर अग्नी भडकला मग काय, त्याचं जे प्रमाण आहे भयानक होऊन जातं, की मग सगळं काही राख होऊन जातं. तर बंधनाचं कारण, मोक्षाचं कारण. प्रत्येक गोष्टीमध्ये, कोणताही विषय तुम्ही, समुद्राच्या काठी तुम्ही बसलाय, छान बीचवर काय आनंद घेत, आणि एकदम वॉर्निंग येते, अरे तिथून पळा, काय लाटा, सुनामी येणार आहे. आता तोच समुद्र इतका भयदायक होऊन जातो.
जिथे आपण शांतपणे बसून कोणी चित्र काढत आहे, कोणी काय करत आहे, तर लाटा म्हणजे ते संयम तुटलं, ताब्यामध्ये नाही. नदीचं सुद्धा असंच आहे की नाही, नदीच्या काठीगिरी छान वाटतं, पण पूर आला की सगळे काठ तुटतात, उद्ध्वस्त करून टाकते तीच नदी. तर हे मन सुद्धा असंच आहे. मन तुफान, मनामध्ये काय वादळ जेव्हा येतं, हे असंयमित पण असंच आहे. संयमित मन साधन आहे. तर एकच वस्तू चांगली आहे, वाईट आहे. एका मनामध्ये साधकत्व आहे आणि बाधकत्व आहे की नाही. साधक तत्व बाधक तत्व असतात की नाही, दोन वेगवेगळे असतात. याच्यामुळे अडचण आहे, याच्यामुळे तुम्हाला मदत मिळेल, पण इथे दोन्ही एकच आहे. मन एव, फारच सुंदर आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. अच्छा, बंधाय विषयासक्तम. विषयासक्त मनच बंधन आहे. बंधासाठी कारण काय, जेव्हा मन विषयासक्त होतं. आता विषयामध्ये का आसक्त होतं? तर पहा, प्रत्येक विषय आपल्याला बंधनकारी नसतो. प्रत्येक विषयामध्ये आपण आसक्त होत नाही. ज्या विषयामध्ये आपण सुखबुद्धी ठेवतो, लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, शोभन अध्यास. माहिती आहे का तुम्हाला शोभन अध्यास? खूप वेळा ऐकलेलं. हे बघ, प्रत्येक माणसाची आसक्ती वेगवेगळ्या विषयामध्ये आहे की नाही. कारण ज्यांनी शोभन बुद्धीच्या ज्या विषयामध्ये टाकली आहे की ही वस्तू चांगली आहे, आनंद देणारी आहे, ती व्यक्ती त्याच्यामध्ये, दुसऱ्या माणसाला त्यामध्ये काही आनंद दिसतच नाही. आता लहान मुलांना खेळणी म्हणजे जीव की प्राण. ते काय खेळणं, काय खेळणी आसक्त, टॉय आसक्त, आणि मोठे लोक टॉयटा आसक्त. एकाची सुखबुद्धी, एकामध्ये सुखबुद्धी सेम आहे, बट ऑब्जेक्ट इज डिफरंट. मग एक प्लास्टिकच्या कारमध्ये अडकलेला आहे, एक मोठ्या कारमध्ये. शोभन बुद्धी, त्याला शोभन अध्यास म्हणतात. अध्यास म्हणजे काय, आरोप करणे. खरोखर तिथे नाही आहे, खरोखर तिथे सुख किंवा दुःख नाही आहे, आपण आपला आरोप करत आहे. जो जसा आरोप करेल त्याप्रमाणे. एकच वस्तू एकाला सुखदायक वाटते, तीच वस्तू दुसऱ्याला दुःखदायक वाटते. तर आरोप म्हणजे काय, आपण कल्पना केलेली त्याच्यात. अध्यास, अध्यास म्हणजे आधी आस, आस म्हणजे ठेवणे, आधी म्हणजे वर, एकाच्या वर दुसरी वस्तू ठेवणे, त्याला अध्यास. तर सुखाध्यास, दुःखाध्यास. तर जिथे जिथे आपण आरोप केला ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे आपण आसक्त होतो किंवा त्याच्यापासून लांब जातो. वस्तू जशी आहे तशी आहे. हे पहा, जर वस्तूमध्ये सुख किंवा दुःख असतं, सगळ्यांना सुख मिळालं असतं. आता तिखट पदार्थ आहे, एकाला वाटतं तिखट मिळालं म्हणजे माझ्या, दुसऱ्याला तिखट म्हणजे दुःखदायक. कोणाला गोड गोड आवडत नाही. असे लोक ज्यांना गोड माहीतच नाही, आवडत नाही. परदेशामध्ये त्यांना आवडत नाही ते मिठाई त्यांना फक्त चॉकलेटच माहिती जास्त, आईस्क्रीम. पण दुधाचे आता भारतामध्ये जेवढे पदार्थ आहे, 56 भोग, त्याच्यामध्ये त्यांना काही चव येत नाही. टू स्वीट, खूप जास्त गोड आहे. आणि इथे पुरणपोळी सुद्धा त्या साखरेबरोबर खातात. असे गोड घाशी लोक असतात, एवढी त्याच्यामध्ये आसक्ती. ज्याची ज्याच्यामध्ये आसक्ती तिथे तो बांधलेला आहे, असं आहे.
अष्टावक्र गीतेमध्ये आणखीन विवेक चूडामणीमध्ये एक श्लोक आलेला आहे की मोक्षस्य कांक्षा यदि वै तवास्ती त्यजाति दूरान विषयान विषवत. म्हणजे जर तुम्हाला मोक्षाची इच्छा असेल तर या विषयांना तुम्ही विष समजा. विषाला आपण लांबूनच त्याग करतो त्याचा. नाही म्हणजे जरा मी पाहतो मग सोडीने मग तू उडणारच नाही, जिवंत राहणारच नाही. तर विषाप्रमाणे त्याचा त्याग कर. विषयान त्यज. अच्छा, एक तर झालं विषयान. मग आता मग मी करू काय? तर म्हणजे जे चांगले चांगले गुण आहे ना त्यांचं ग्रहण कर. म्हणून सोडलेलं आहे पीयूषवतोष दया क्षमार्जवम भज अति आदरात. भज म्हणजे प्राप्त कर. चांगले गुण जे आहेत ते तू घे. ते पीयूष म्हणजे अमृताप्रमाणे आहे. फार सुंदर आहे. म्हणजे कशाचं त्याग करायचं आहे, कशाचं ग्रहण करायचं आहे. पीयूषवतोष दया क्षमार्जव प्रशांती शांती भज नित्यमादरात. विवेक चूडामणीचा श्लोक आहे, त्याच्यात दिलेला नाही. आदरपूर्वक चांगले चांगले गुण जे आहे ते वाढवा जर मोक्षाची इच्छा असेल तर. मोक्षस्य कांक्षा आहे. आणि तसा श्लोक अष्टावक्र गीतेमध्ये मुक्तिमिच्छेत इच्छती यदिता विषयान विषवत त्यज. गुरुजीने दिलेला आहे. जर मुक्तीची इच्छा असेल तर म्हणे विषयांना विषाप्रमाणे. आणि जर स्पष्ट म्हटलेलं आहे मुक्त मन कोणचं आहे तर म्हणे निर्विषयम स्मृतम. बद्ध मन कोणचं आहे? विषयासक्तम. जेवढं जेवढं विषयामध्ये आसक्ती कमी तेवढं तेवढं आपण काय मुक्तीकडे. जसा रोग होतो की नाही आपल्याला, आजार रोग एकदम गेला की किती बरं वाटतं, सुटलो एकदाच. आता औषध घ्यायचं नाही, आता इंजेक्शन घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे विषयासक्ती सुटली की असाच आनंद होतो. म्हणे इतक्या दिवस मी त्या विषयावर काय आलंबन निर्भर होतो, आता त्याच्याशिवाय सुद्धा मी आनंदाने जगू शकत आहे. त्याला फार बरं वाटतं. तर त्याने ते व्यसन वगैरे सोडले आणि तर तो पाहतो अरे त्याच्याशिवाय सुद्धा आनंद आहे. एकाने सांगितलं की मी धूम्रपान अनेक वेळा सोडलंय. सोडणं काही कठीण नाही, 20 वेळा सोडलंय. डिफिकल्ट नाही आहे, 20 वेळा करून चुकलं. म्हणजे अजून त्याच्यामध्ये सुखबुद्धी उरली. हे बा असं आहे, विषयामध्ये काय आहे, आपलं अर्ध जे आहे ना सुखबुद्धी आणि अर्ध दुःखबुद्धी. जोपर्यंत 100% त्या दुःखबुद्धी होत नाही तोपर्यंत त्याग होत नाही. आता जो व्यसनाच्या आहारी गेला आहे त्याला सुद्धा माहित आहे ना दुःख आहे त्याच्यात, पण 0.5% काय म्हणजे 50% नाही सुख सुद्धा आहे. ते जे लिहिलेलं असतं इंजुरीज टू हेल्थ ते त्याच्यासाठी नसतं, ते दुसऱ्या लोकांचं. तो पक्ष पाहतच नाही, ती बाजू पाहतच नाही. तर मुक्तम निर्विषय. अंघोळ केले की कसं एकदम बरं वाटतं, सगळी घाण गेली, मळ गेला, त्याप्रमाणे विषयरहित मन असा आनंद देणार आहे. फार सुंदर हा श्लोक आहे. हा तुम्ही पाठ करूनच घ्या, पाठ झालंही असेल. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्ष बंधाय विषयासक्तम मुक्तम निर्विषयम स्मृतम. भागवतामध्ये असा श्लोक आलेला आहे की पहा, 2 आहे, एक विषय आहे आणि मी आहे. भगवंत ते म्हणतात. आणि ते म्हणतात की जर तू विषयाचं ध्यान केलं तर विषयेषु विसज्जते.
जसं म्हणतो ना ध्यायतो विषयान तुमचं, त्याचप्रमाणे श्लोक आहे. विषयान ध्यायतश्चित्तम विषयेषु विषज्यते आणि माम अनुस्मरश्चित्तम मय्येव प्रविलीयते. ऑप्शन आहे तुमच्याकडे. एकीकडे ईश्वर आहे, एकीकडे नश्वर आहे, एकीकडे विषय आहे, एकीकडे कृष्ण आहे. त्यामुळे जर विषयाचं ध्यान तुम्ही केलं तर विषयाशी एकरूप होऊ शकता. जर असं शक्य आहे तर तुम्ही माझं ध्यान कराल तर माझ्यावर विलीन व्हा, त्याच्यामध्ये जास्त लाभ आहे. परत पहा, मन एकच आहे, तुम्ही इकडे लावा की इकडे लावा. 10-5 मन असे नाही आहे. उधो मन नाही 10-20 एक हतो सो गयो श्याम संग को आराधे ईस. गोपिका म्हणतात जेव्हा उद्धव जातो तिथे वृंदावनामध्ये समजवायला जातो, अरे तुम्ही काय करा, निर्गुणाचं ध्यान करा. त्या गोपिकांना तो सांगतो. आता त्या गवळणी काय म्हणतात, एकच मन होतं आणि ते गेले कृष्णाबरोबर. आमच्याकडे 10 असतं तर ठीक आहे, एक निर्गुणमध्ये, एक निराकार, एक सगुण, एक साकार. जसे एका कुटुंबात जर 2-4 मुलं असते तर एका मुलाला एक काम, दुसऱ्या मुलाला दुसरं काम. आता एकच आहे तर इट इज एंगेज्ड इन वन थिंग. तर मय्येव प्रविलीयते. तो विषय इथे जर भगवंत असेल तर भगवंतामध्ये मन, आणि जर जग असेल तर जगामध्ये गुरफटेल, गुंतून जाईल. याप्रमाणे इथे पहा मनावर किती भर दिलेला आहे. मनच आहे, मनावर मनन करा. इंग्रजीमध्ये म्हणतात माइंड युअर माइंड. कुठेकडे लिहिलं असतं ना असं, माइंड युअर हेड, डोक्याकडे लक्ष द्या. तर इथे माइंड युअर माइंड, तुम्ही मनावर मनन करा. पण गंमत अशी आहे की आपल्याला माहीतच नाही की आपल्याकडे मन आहे. याने स्वामी माहीत आहे. माहीत आहे म्हणजे त्याच्यावर आपण तेवढं लक्ष नाही देत. आपलं लक्ष बाहेरच असतं, विषयांवर जास्त असतं. जर आपल्याला आत्म्यापर्यंत पोचायचं असेल तर आधी मनाचं ध्यान करावं लागेल. आधी हे अनुभव करावा लागेल की अच्छा मन नावाची एक गोष्ट आहे आणि मनामध्ये वृत्ती दिसली पाहिजे. वृत्ती आहे, विचार आहे आणि त्या विचारांमध्ये विषय आहे आणि ते विषय येत आहे, जात आहे आणि त्या विषयाच्या द्वारे मी प्रभावित होत आहे. होतं की नाही? जो विषय येतो, जर चांगला विषय आला तर बरं वाटतं, की वाईट विषय आला तर जो ज्याला व्यसन आहे कशाचं, मनाला पाहण्याचं, मनाला पाहण्याचं एक व्यसन झालं की जरा बघू आज मन कुठे जात आहे. तर आत्म्याचं ध्यान लांब, आधी मनाचं ध्यान. म्हणून केनोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की आत्म्यापर्यंत जायचं असेल तर मन काय आहे, द्वार आहे, दार आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. जर तुम्हाला अमृत प्राप्त करायचं असेल तर आधी बोधम बोधम प्रति, प्रत्येक वृत्ती, त्याला ते प्रत्यय म्हटलेलं आहे. प्रत्यय द्वार आहे, शंकराचार्य म्हणतात. जर तुम्हाला वृत्ती जर दिसायला लागेल तर तुम्हाला आत्म्यासुद्धा दिसेल. वृत्ती एक सूक्ष्म वस्तू आहे ना, शरीर तर स्थूल आहे ते तर दिसतं, पण वृत्ती आहे आणि वृत्तीमध्ये वेगवेगळे विषय आहेत. तर ध्यान करायचं आधी काय, नुसतं हेच की मनाला पाहायचं काय काय विषय. आपण असं म्हणतो की मन माझं इकडे तिकडे काय भटकत आहे. कारण म्हणजे मनाचं भटकणं म्हणजे काय आहे, मन को इकडे तिकडे जात नाही. मन आत्म्याला सोडून कसं जाईल. पण आपण जेव्हा म्हणतो की मन भटकत आहे म्हणजे काय, मनामध्ये विषय स्फुरित होत आहे. ते विषयांचं स्फुरण झालं म्हणजेच काय, मनाचं भटकणं.
एकदम अमेरिका, हां अमेरिकामध्ये जे आपले नातेवाईक आहेत त्यांची एक आठवण आली. तर आता कुठे आपण काय म्हणून मन कुठे गेलं? अमेरिकेत गेलं नाही, इथेच आहे. पण तो जो विषय आहे तो विषयाची आठवण आली. कारण वृत्ती जे आत्म्याला सोडून कुठे जाईल? जसं ते पक्षीचं उदाहरण दिलं जातं ना, पक्षीच्या पायाला तुम्ही काय दोरा बांधला, परत परत ते तिथे. किंवा जहाज को पंछी उडी उडी जहाज पर आहे, जहाज चालू आहे आणि त्याच्यावर एक पक्षी बसला आहे. आता बसलाय मध्येच तो उडाला. आता त्याला कुठेच जमीन दिसत नाही, परत परत कुठे गेले तो. आधार त्याचा तोच आहे. तर वृत्ती जी आहे ती वृत्ती आत्म्याशी बांधलेलीच आहे. पण होतं काय, आपण त्या वृत्तीच्या विषयाकडे जास्त लक्ष देतो, वृत्तीच्या अधिष्ठानाकडे लक्ष देत नाही. बस यालाच म्हणतात चंचल मन, विषयासक्त मन. आणि मनामध्ये जेव्हा वृत्ती आहे तर वृत्तीमध्ये विषयता आहे. विषयाशिवाय कोणतीच वृत्ती राहू नाही शकत. हे तुम्ही खूप ऐकलंय, वाचलंय, अनुभव केले. आपण म्हणतो माझ्या मनामध्ये विचार येत आहे, तर लोक लगेच प्रश्न करतात कशाचे विचार? कशाचे म्हणजे काय? काही ना काही विषय असायला पाहिजे ना. निर्विषय विचार कसं होऊ शकतो? विचार म्हणजेच विषय हॅज टू बी देअर, काही ना काही विषय. तर असं बसून पाहायचं आणि परत परत प्रयत्न काय करायचा आहे, विषयाला जो आपण खूप महत्त्व देत आहे, विषय चिंतनच होत आहे. ध्यान करायला बसतो पण ते ध्यान विषयाचंच होतं. तर इथे म्हणतात मग तुम्हाला बंधन मिळेल. तर रोज बसलं पाहिजे आणि बसून मनाला पाहायचं, ही साधना. इथूनच पुढची वाट. आता पाहिजे म्हणतात की जर तुम्ही त्या मनाला बघायला लागला तर हळूहळू तुम्हाला कळेल की अच्छा विषय येत आहे, भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, काय काय विचार येत आहे. पण ते विचार कुठून येत आहे, कुठून उत्पन्न होत आहे, जर तिकडे तुम्ही लक्ष दिलं तर मनाचे जे विषय कमी कमी होत जातील, त्यांचं प्रमाण कमी होईल, मनाची जे वृत्तींची संख्या आहे कमी होईल. आणि मग त्याला आपण म्हणून निर्विषय मन म्हणून पुढच्या श्लोकामध्ये छान म्हटलेलं आहे, पुढच्या मंत्रामध्ये यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते अतो निर्विषयं नित्यं मनः कार्यं मुमुक्षुणाम् यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते अतो निर्विषयं नित्यं मनः कार्यं मुमुक्षुणाम्. फार सुंदर लिहिलेलं आहे की ज्याचे मन निर्विषय होतं बस त्यालाच मुक्ती प्राप्त होते किंवा तोच मुक्त होतो. मनाला निर्विषय कसं करावं? तर म्हणे त्या विषयाकडे लक्ष न देता विषयाच्या अधिष्ठानाकडे लक्ष द्या. वृत्ती परत परत सांगतोय, आपल्याला त्या वृत्तीचा विषय एवढा आवडतो, नेहमी सांगतो मी, त्या विषयाबरोबर मग आपण काय वाहत जातो. वृत्तीबरोबर काही आठवण आली आपली, आता त्याच्यावर जा, पण आपण हे विसरतो की मी ध्यानासाठी बसलो, दुसरा आठवण करून देतो. अच्छा, गंमत अशी आहे, जेव्हा आपण डोळे मिटून बसतो दुसऱ्याला वाटतं की ध्यान मग्न आहे, लोक त्याला डिस्टर्ब करू नका बरं का. पण हा म्हणतो की मी ऑलरेडी डिस्टर्ब आहे. उठल्यानंतर तो म्हणतो
तर म्हणजे काय, जरी बाहेरून असं वाटतं की तो निर्विषय झाला आहे, पण आतमध्ये सगळे विषय भरलेले आहे. ते झेन स्टोरी आहे ना, झेन मास्टर्सच्या गोष्टी असतात. तो मास्टर त्या शिष्याला म्हणाला, तो शिष्य म्हणाला मला तू शिष्यत्व पत्करायचं तुमचं. तर तो मास्टर म्हणाला गुरु की तू सगळ्या नातेवाईकांना सोडून ये, एकटा तुला आलो तर मी तुला शिष्य बनवेन. 2 दिवसानंतर तो आला. तो म्हणाला की मी एकटा आलो आहे, आता मला तुम्ही शिष्य बनवा. पण ते मास्टर काय म्हणतात, डोळे मीट, आणि मला माहिती आहे तू सगळे नातेवाईक बरोबर घेऊन आला आहे, मनामध्ये घेऊन आलेलं आहे. जरी तू बाहेरून सोडले तरी. तर लोक हिमालयामध्ये गेलेले आहे पण घराची आठवण करत आहे. फोन करतात की नाही, तिथे अमरनाथ यात्रामध्ये गेलेले आहे पण विषय घरात आहे. तर निर्विषय म्हणजे मनामधून ते विषय कमी करणे, सोडणे. तेव्हाच आपण त्याला म्हणू शकतो की तो काय मुक्त झालेला आहे. नुसतं बाहेरून सोडण्याने काही अर्थ नाही. तर यतो निर्विषयस्यास्य अस्य मनसो मुक्तिरिष्यते. ज्याचे मन विषय रहित असते तो मनापासून मुक्त होतो. कारण मन इज इक्वल टू विषय, असं सिंपल आहे. कारण मनामध्ये विषय आहे. विषयाशी जेवढं जास्त तादात्म्य म्हणजे मनाशी जास्त तादात्म्य. हे पहा, मनामधून जर विषय तुम्ही काढून टाकला ना तर ते मन राहणारच नाही. ते काय होऊन जाईल, अमन. वृत्तीमध्ये जर विषय काढला तर काय उरेल, नुसतं चैतन्य उरेल ना. तुम्ही इथं वाचलंय ना, चैतन्य आणखीन मन, काय चैतन्य आणखीन विषय इज इक्वल टू वृत्ती. विषय येतो आणि आपल्याला त्याची जाणीव होते. तर जाणीव म्हणजे चैतन्य आणि विषय म्हणजे जो काही विषय आहे तो वृत्तीमध्ये दोन्ही आहे. तर विषयाकडे लक्ष न देता आत्म्याकडे लक्ष देणे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. म्हणे सात्विक, राजसिक, तामसिक जेवढे भाव आहे ते माझ्यापासूनच उत्पन्न होत आहे, चैतन्यापासून. पण मी त्या वृत्तीमध्ये नाही आहे. वृत्ती माझ्यामध्ये आहे पण मी वृत्तीमध्ये नाही आहे. काय सुंदर आहे. म्हणजे काय, वृत्तीच्या द्वारे मी प्रभावित होत नाही. वृत्ती येते जाते, मी असंगच राहतो. तरी ते म्हणतात अतो निर्विषयम नित्यम मन कार्यम मुमुक्षुणाम. मुमुक्षुचं कार्य काय आहे, कर्तव्य काय आहे. तर म्हणजे जास्तीत जास्त मनाला निर्विषय करा. याचे 2 अर्थ आहे. म्हणजे विषयांची संख्या कमी करा, विषयामध्ये आसक्ती कमी करा, आणि दुसरं म्हणजे आत्म्याकडे लक्ष द्या. त्याच्याद्वारे काय होईल, मुक्तीकडे आपली वाटचाल होते. तर हा सराव केला पाहिजे. कार्यम मुमुक्षुणा. आता त्यांनी काही साधना केली. आता पुढच्या मंत्रामध्ये, 4थ्या आणखी 5व्या मंत्रामध्ये ते म्हणतात की परत परत त्यांनी त्या मनाला आत्म्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विषयांकडे नाही, लक्ष नाही द्यायचं. अनेक वेळा मी हे सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे आपण पाहत नाही ना, हळूहळू ती व्यक्ती येत नाही आपल्या घरी. जर तुम्ही दुर्लक्ष केलं, उपेक्षा केली तर ती व्यक्ती येते का, म्हणे आमच्याकडे पाहतच नाही, विचारतच नाही चहा कॉफी पाहिजे का. ती व्यक्ती येण्यास बंद करते. त्याचप्रमाणे जर या विषयांना आपण महत्त्व दिलं नाही तर काय होईल, विषय कमी कमी होत जाते. आणि असं जेव्हा होतं मग तेव्हाच आपण म्हणू की आपण
अंतर्मुखी होतं. हे दोन्ही श्लोक आपण वाचू, याचा अर्थ उद्या पाहू. निरस्त विषया संगम सन्निरुद्धं मनोहृदि यदा यात्यात्मनो भावम् तदा तत्परमं पदम् तावदेव निरोद्धव्यम् यावदृदिगतं क्षयम् एतज्ज्ञानं च ध्यानं च शेषो न्यायश्च विस्तरः. Mm-hmm.